नमस्कार. आपण आता शास्त्रीनगर चौकामध्ये आहोत. आता एक प्रकार इथं खूप वाईट घडला आहे. एक BMW चालवणारा चालक आला होता आणि ते आत्ता एक असली चाळी करत भर रस्त्यावरती लगी करत होता आणि तो आणि त्याचा मित्र दोघंही दारू पेले होते आणि ते फुल स्पीडने वाघोलीच्या दिशेने निघून गेले आहेत. व्हिडिओमध्ये दिसतंय की ते दोघं पण दारू पिऊन गाडी चालवत आहेत. याच्यावरती कारवाई झाली पाहिजे. आज सकाळी 7:30 वाजण्याच्या दरम्यान येरवडा पोलीस स्टेशनच्या हद्दीतील शास्त्रीनगर चौकामध्ये एका तरुणानं चारचाकी वाहनातून येऊन जे अश्लील आणि अश्लाघ्य वर्तन केलेलं होतं त्याबाबत पोलीस स्टेशन येरवडा या ठिकाणी भारतीय न्याय संहिता कलम भारतीय न्याय संहितेच्या कलम 268, 270, 281, 285 आणि मुंबई पोलीस अधिनियमच्या कलम 110, 112 त्याचप्रमाणे मोटर वाहन अधिनियम कलम 184, 185 अन्वये अपराध क्रमांक 168/25 प्रमाणे दाखल करण्यात आलेला आहे. लवकरच आम्ही आरोपींना ताब्यात घेत आहोत. त्यांचा शोध कुठपर्यंत आलेला आहे? आयडेंटिफाय झाला? सीसीटीव्ही जे तपासणी सुरू होती किंवा ते कुठपर्यंत आपण तपासले आहेत आणि काय ज्या टीम गेल्या त्यांच्याकडनं काही इनपुट्स मिळू शकले आपल्याला? निश्चितच काही इनपुट आपल्याला मिळालेले आहेत. सखोल तपास करून त्याबाबत आम्ही आपल्याला अधिक कल्पना देऊ. त्यांच्याकडे एक फक्त शोध त्यांच्या घरच्यांची काही चौकशी करणार आहे. तो तपासाचा भाग आहे. जर तशी आपल्याला आवश्यकता वाटली आणि तपासामध्ये गरज पडली तर निश्चित आपण त्यांना विचारपूस करू. नाव आयडेंटिफाय दोन्ही जे आरोपी आहेत यामध्ये सामील त्यांची नावं आणि त्यांची ओळख आपल्याला पटलेली आहे. आपण लवकरच त्यांना ताब्यात घेऊ. सर, विनयभंगाचा सेक्शन किंवा गुन्हा आहे का त्याच्यावर? त्याबाबत आम्ही विचार करू. निश्चितच जर त्या ठिकाणी कोणी महिला असतील आसपास, कारण सकाळची 7:30ची वेळ आहे, जर तसं काही आढळलं आपल्याला तर त्यामध्ये आपण तेही इन्व्होक करू शकतो. एक गुन्हा पूर्वीचा असल्याबाबत पण तुम्हाला डिटेल्स त्याबाबत आता नाही सांगता येणार. मला डिटेल्स उपलब्ध नाही आहे. सर, त्याच्या फॅमिलीचं किंवा त्याच्या फॅमिलीचं काही बॅकग्राऊंड नाही, गुन्हेगारी स्वरूप त्याबाबत मला नाही सांगता येणार आता. फॅमिली पार्श्वभूमी काय आहे? नाही सांगता येणार आता. माझ्याकडे त्याबाबतचे अपडेट नाही आहेत. आमचा प्रयत्न चालू आहे लवकरात लवकर आरोपींना ताब्यात घेण्याकरता. थँक्यू. नाही.